सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई चटणी ताटामध्ये डाव्या बाजूला वाढतात की उजव्या? डाव्या बाजूला. आमच्या ताटामध्ये ही चटणी उजव्या बाजूला कोणी वाढली? माझं चुकलं. ते मी मदत करायला गेले आणि माझ्याच हातून. अगं तू वाढलीस म्हणून काय झालं? ताटामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते आणि ती गोष्ट त्या जागी वाढली पाहिजे. का म्हणून विचार. का? कारण आपण पोट भरण्यासाठीच फक्त जेवत नसतो. पोट भरण्याआधी मनही भरलं पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट जागच्या जागी वाढायला हवी. त्या पदार्थांकडे पाहून डोळ्यांनाही बरं वाटलं पाहिजे आणि म्हणूनच पदार्थ त्या जागी वाढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ताटामध्ये चटणी डावीकडे न वाढता उजवीकडे वाढण्याची चूक आपल्या पाहुणीकडून झाली म्हणून आम्ही अधिक काही बोललो नाही. जेवताना आम्हाला मीठ लागतं एवढी साधी गोष्ट तू कशी काय विसरलीस? जेवण वाढता की थट्टा करता? मिठाशिवाय जेवण आणि मिशीशिवाय पुरुष यांना आमच्या आयुष्यात काहीही अर्थ नाही. तरी सुद्धा ही चूक तुमच्याकडून कशी काय झाली? माफ करा, चूक झाली. मी आता लगेच आणते मीठ. पाहुण्यांकडून आलेले पापड हेच का? हो हो. चव अगदीच वाईट नाहीये. आवडलेत ना पापड दाजी? दाजी मीच बनवले तर पापड. मी पापड बनवणं ही माझी खासियत आहे. उदय भाऊजी, विष्णू भाऊजी घ्या ना तुम्ही पापड. दाजी तुम्हाला माहिती आहे का पापड बनवायला मला ना माझ्या आईने शिकवलं. आई म्हणजे कोल्हापूरची आई, हा माझी सख्खी आई. काय पापड बनवते ती. कोल्हापुरात तर सगळे म्हणतात की पापड बनवावे तर अभिलाषाच्या आईसारखे. तुम्हाला माहिती आहे का कोल्हापुरात ना राजारामपुरीत एक दुकान आहे, तिकडे ना माझी आई ठेवते ना पापड विकायला. तर दुकानदार काय म्हणतो माहिती की बाबा तुमच्यासारखं पापड ना कुणी नाही बनवू शकत. हो तो म्हणतो की तुमच्यासारखं पापड महाराष्ट्रात कुणी नाही बनवू शकत. महाराष्ट्रावरून आठवलं, महाराष्ट्र व्यापारी संघाचा मेळावा नाही का झाला होता मुंबईत, तिकडेही तिने पापड ठेवले होते ना विकायला. आणि तिकडे काय नंबर होता त्या, काय नंबर, हा 432 स्टॉलवर होते ना तिचे पापड विकायला. तिकडे लोक. बस पापड बनवण्यात तू जर एवढी निपुण आहेस तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. एका पापडामध्ये मिरीचे किती दाणे असावे? अगं बोल ना, मिऱ्याचे किती दाणे असायला हवेत? पापडाच्या बाबतीतली माझी माहिती जर बरोबर असेल तर या पापडात आवश्यकतेपेक्षा 7 दाणे अधिक आहेत. आता उडदाच्या पापडांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मीरा
नाही मी म्हटलं की कॅट कुठे आहे ग? तिला जेवायला बोलव ना. हो मी आणते हा. अरे हो, तिला मी कामालाच लावलंय. आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? मोजले ना ते 9,510, 11, 12, 13, 14, 15. हो, आणि बाकीचे एवढे सगळे बाकी आहेत. चला जेवायला सुरुवात करा. चला उठा. चला. चला आता आपण जेवायला बसूया. आत्या, आपल्यासाठी दुसरी ताटं. या घराची अशी पद्धत आहे की नवऱ्याच्या ताटातच बायकोने जेवायला बसायचं. तुम्हाला असं जेवायला लागेल. चला बसा. जा अभिलाष. चल ग. आत्या, 2 भांडी जास्त घासावी लागतील म्हणून जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी माझं ताट घासायला तयार आहे, पण मी ह्या ताटात जेवणार नाही. कश्मीरा, नवऱ्याच्या ताटात बायको जेवायला बसली ना म्हणजे नवरा बायको मधलं प्रेम वाढतं असं म्हणतात. मला सांग, तुम्ही दोघं मिळून एक आईस्क्रीम खाता ना, मग एका ताटात जेवायला काय हरकत आहे? सॉरी आत्या, पण मला हे पटत नाही. अगो बाई, हो का? मग मी दाजींना बोलवते. नाही 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 नाही. ये इश्क हाय बैठे बिठाए जन्नत दिखाए, हाँ ओ रामा. ये इश्क हाय बैठे बिठाए जन्नत दिखाए, हाँ. ये इश्क हाय बैठे बिठाए जन्नत दिखाए, हाँ. अरे कुठे गेलात रे सगळे? चला लवकर, झोपायला वेळ होतोय. दादा येत आहेत. हा हो. अगं पांघरुणे आणा लवकर, निघालेत ते. हो हो आणतोय. हं, दे लवकर लवकर. थोड्या वेळाने दूध पाठवायला विसरू नका. हो हो पाठवते. आणि ते धाकटे शेंडेफेळ कुठे गेलाय? तो शतपावल्या घालायला बाहेर आहे, येईल. आत्या, म्हणजे आम्ही निघालोय म्हणजे कुठे लांब चाललोय का? अरे कुठेही लांब नाही जायचंय, इथे जवळच जायचंय झोपायला. झोपायला? हो. अरे पण एवढं मोठं घर असताना आपण बाहेर कशाला झोपायला जायचं? घरात पाहुणे आले की घरातल्या पुरुष मंडळीने बाजूला जाऊन झोपायची पद्धत आहे. अरे पण मी काय म्हणतो, आपण इथे झोप. तुमची प्रश्नोत्तर आटोपली असतील आता निघूया. हो चला चला. हो हो. आत्या, एवढ्या लवकर मला झोप येत नाही.
8 वाजून 10 मिनिटं झालीत ना, म्हणजे 10 मिनिटं उशीरच झालाय खरं तर. छेच आहे, मी एवढ्या लवकर झोपतच नाही. म्हणजे ह्यावेळी आम्ही जेवण काय बनवायचं हे ठरवत असतो, हो ना वहिनी? हो. आता कुठल्या खोलीमध्ये टीव्ही आहे? म्हणजे कसं आहे ना, मला झोप येईपर्यंत मी टीव्ही बघत बसेन. टीव्ही? अगं टीव्ही नाहीये आमच्या घरात. टीव्ही नाही? नाहीये. म्हणूनच तर आम्ही लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठतो. पहाटे 4 वाजता. 4 वाजता? आत्या, पहाटे 4 म्हणजे खूप लवकर होते असं नाही वाटत? हो, म्हणजे मला सकाळचे 4 कसे वाजतात तेच माहित नाही. त्या कोंबडा तरी उठत असेल का सकाळी 4 वाजता? हो, पण त्याआधी दाजींना जाग येते. झोपायचं ना आपण आता? चला, तुमची खोली दाखवते तुम्हाला. चला. चला. वहिनी, आता काय करायचं? इतक्या लवकर मला झोप पण येत नाही. मला तरी कुठे उठवणार आहे सकाळी 4 वाजता? देवा परमेश्वरा. दाजी, दाजी. भले पट्टे. अरे हा बस. काय वाण? जा, दूध प्या. गुड शो. ही यायची वेळ झाली काय? 4 वाजता तुम्हाला इथं बोलावलं होतं, आता 7 वाजले आहेत. उशीर का झालाय? बोल. चला, आता लाजण्यात रेंगाळण्यात वेळ नका घालवत. चला, व्यायामाला सुरुवात करा. याला काय म्हणतात? शरीर संचलन. वॉर्मअप व्यायाम चालले. आमच्याकडे मळणी करतात ना, त्यावेळी धान्याच्या लोंब्या अशा पायांनी तोडवतात. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला हे चांगलं जमत असेल, आपण मळणी करूया. नको. आणि काय रे, तुझ्या या योगासनामुळे तुझी ही वाढलेली डेअरी आत नाही जाणार. त्याच्याकरता या आखाड्यात लाल माती अंगाला लागायला पाहिजे. या, चला. कोण येत आहे माझ्या बरोबर? चला चला चला, लवकर. कोण येत आहे? मी सगळ्यात लहान आहे, तू मोठा आहेस. तुझा ते नाही. आम्ही दोघं जण मोठे आहोत. दाजी, अरे मर्दासारखा उभा राहा. हे काय? चाल, लाड लाड.
गुड मॉर्निंग. आपण ना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग कसं बोलवतो कोणच ठाऊक. अहो मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मी कुठे म्हणाले की तू बॅड मॉर्निंग केलंस. गावाकडची सकाळ किती वेगळी आणि प्रसन्न असते ना. असं कोण म्हणतं? अहो असं काय बोलताय? इतकी प्रसन्न सकाळी. आणि कसं आहे ना, सकाळ ही फक्त सकाळच असते. फक्त लवकर उठलो ना की ती चांगली सकाळ कधीच नसते. समजलं? झालं का तुझं सकाळवर बोलून? येते मी. आली मोठी सकाळबद्दल लेक्चर द्यायला. ह्या आत्याबाई आणि सासूबाई आपल्याला अजून काय काय करायला लावणार आहे ना कोणाच ठाऊक. नकोसं करून ठेवलं. एकदा काही पूजा आटोपली ना की आपण निघायला मोकळे. पण आपल्याला इथून लगेच निघता येईल हे कशावरून? हे ना सगळं काही ना सासूबाईंनी ठरवलेलं आहे. सगळं काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडतायत. या आत्याबाईंचं पण ना काही कळत नाही. आपल्या घरी हात धुवून मागे लागतातच, पण हे तर काय, त्यांचंच घर असल्यामुळे पटकन कुणी काही बोललं की पळताही येत नाही. तुला सांगते, दाजी आहेत ना दाजी, ते पण आत्याबरोबर ना प्लॅन मध्ये सामील असते. या सासूबाईंना धडा शिकवायलाच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी मागे त्यांचाच प्लॅन आहे. तिथून बाहेर पडता आलं तर धडा शिकवणार ना. वहिनी, सासूबाईंना जरी धडा नाही ना शिकवला तरी आपण आत्याबाईंना धडा चांगला शिकू शकतो. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर चांगला इंगा दाखवूया का त्यांना? म्हणजे नक्की काय करणार आपण? वहिनी, आत्याबाई जरी आपल्या आत्याबाई असल्या तरी दोन सुनांच्या सासूबाई आहेत. त्यांच्या दोन्ही सुना नऊवारी नेसत असल्या, परंपरा जरी जपत असल्या तरी एक गोष्ट मी बघितली आहे. म्हणजे त्याचं काय झालं माहितीये का, त्या दिवशी मी वहिनी, हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मी पण त्या उषा बाबतीत असंच काहीतरी वेगळं पाहिलं. वहिनी, याचा अर्थ दोन्ही सुना गाईसारख्या जरी वागत असल्या तरी या घरात खूप घाबरून आहेत. म्हणजे या घरात त्या खुश नाहीयेत. आत्याबाई आणि दाजींचं मन तर दगडाचं आहेच हे आपल्याला माहितीच आहे. पण या दोन्ही सुनांच्या मनामध्ये त्यांनी दगडी कोळसा भरून ठेवलाय. आपल्याला फक्त त्या दगडी कोळशामध्ये एक ठिणगी टाकायची. एकदा का ठिणगी पडली की आपण इथून जाण्याआधी आत्याच्या घरचे 2 भाग झालेले असते. आले आले माई, आले आले. काय हवंय तुम्हाला? काही हवंय का? हं? काय झालं? घड्याळ बंद पडले, सेल संपले असतील. अहो नाही, चालू आहे माई, घड्याळ चालू आहे ना. काय झालं? मला कळत नाहीये काय. अगो बाई, हो का? हो हो हो, मी 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 विचारते. उषा, ए उषा, इकडे ये. देवी समोर दिवा लावलास का? अगं काय हे उषा, देवी समोर दिवा लावायची ही वेळ आहे का? आणि आठवण कशी का करून द्यायला लागते तुम्हाला? का झाला एवढा उशीर? आई, ते पाहुण्यांच्या गडबडीत मला सबबी सांगू नकोस हा. आई, अहो मी खरंच कामात होते. यांना चहा द्यायचा होता. आता आता काय काय काम करत होतीस हे सांगत बसणार आहेस का? देवी समोर जाऊन दिवा लावणार आहेस? एक काम धड होत नाही माझ्याशिवाय. मला एक सांग, उद्या घरामध्ये आपल्या देवीचा उत्सव आहे ना उषा, मग आणि या सुनांना आठवण करून द्यायला लागते की देवी समोर जाऊन दिवा लाव बाई. आता काय अशी इथे उभी राहणार आहेस का दिवा लावणार आहेस जाऊन? हो, लावते. एक काम ना माई, सगळं मला माझंही चुकलं, पण आता यांदी नाही का लक्षात ठेवायचं. बघते मी पण.
उषा, ही कुठली देवी आहे? दगडी देवी. अगं हो की, आम्ही याच देवीच्या पूजेला आलोय ना. मी पण काय प्रश्न विचारते. हे काय वैशिष्ट्य आहे या देवीचं? मला फक्त एवढंच माहितीये की आमच्या घराची राखण करतीये आणि म्हणूनच हिच्या पूजे अर्चेमध्ये उशीर झालेला माई आणि दाजींना अजिबात चालत नाही. हो का? घराची राखण करतीये? मग या घरात जे काही चाललंय ते सगळं काही या देवीला दिसत असणार आणि कळतही असणार, नाही का? हं? नाही, मग ती तुझ्याशी अशी का वागते? नाही म्हणजे कळूनही न कळल्यासारखी. हे बघ उषा, उषा तू मनाने खूप मोठी आहेस. नाही उषा, या घरची लक्ष्मी आहेस तू. अगं मी ना आल्यापासून पाहतीये की तू या घरासाठी राब राब राबतीयेस. या घरच्यांना काय हवंय काय नकोय ते पाहतेस ना, राबतेस ना. मग या घरच्यांना तुझी किंमत नाहीये का? अगं तुझ्यासारख्या काम करणाऱ्या बाईला समोरच्याने काहीही बोलण्याआधी 10 वेळा विचार करायला हवा, हो की नाही? तुझी ती सासू तुला उठसूट काहीही बोलत असते. ती आमची आत्या आहे म्हणून काय झालं? जे चूक आहे ते चूकच आहे. मी या घरात 2 दिवसांची पाहुणी, पण परत गेल्यावर मला फक्त एकाच गोष्टीचा त्रास होत राहील की बिचाऱ्या उषाचं पुढे काय होणार. अभिलाषाताई, दिवा लावण्याच्या गडबडीत मी इतर कामं विसरूनच गेले. उद्या पूजेची खूप तयारी बाकी आहे, मी आलेच. अगं ती सहन करावं लागतं बिचाऱ्या उषाला. देवा परमेश्वरा, दगडी माते. पूछो ना पूछो मुझे क्या हुआ है तेरी बातों में आकर, ये इश्क हाय. या ना बहिणी, बसा. वहिनी, तुम्हाला करीना कपूरचं गाणं गाताना मी पाहिलं होतं, पण तुम्ही एवढ्या सुंदर दिसतायत हे आज कळतंय मला. अहो जाते कुठे, बसा बसा. कॅश बहिणी, खरंच मी एवढी चांगली दिसते? म्हणजे मी काय खोटं बोलत्याचं वाटते का? नाही नाही, म्हणजे मी खोटं जरी बोलत असले ना तरी आरसा खोटं बोलणार नाही ना. वहिनी, मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसता, असं का राहता तुम्ही? अहो नीट राहणं, मेकअप करणं हा काही गुन्हा नाहीये. थांबा, आपण तुमचा थोडासा मेकअप करूया. थांब. मेकअप? अहो नको नको वहिनी, काहीतरी काय का यांना नाही आवडणार. आणि मी असा मेकअप वगैरे कधी केला नाही हो लग्नानंतर. अहो सगळ्यांना आवडेल, आपण एकदम लाईट मेकअप करूया. थांबा, आम्ही आले. वहिनी, मी लग्नानंतर असा मेकअप वगैरे केला नाहीये, ऐका माझं. कोणी बघितलं तर काय म्हणतील? वहिनींना कोण समजवेल? वहिनी, अहो नको, ऐका ना, रागवतील मला आणि हे काय म्हणतील मला. हे सगळं चालत नाही आमच्याकडे. कोणी रागवणार नाही तुम्हाला. आणि तसंही आज घरामध्ये बरीच लोक येणार आहेत, तर मी थोडासाच मेकअप करूया. इथे बघा. आणि ते लिपस्टिक आहे का हो तुमच्याकडे? हो, लिपस्टिक पण आहे, आय शॅडो पण आहे, सीस पेन्सिल पण असते बघा, त्याला लिप लायनर म्हणतात. पण काही चांगली दिसेल ना मी? हो नक्की.
काय काय बघा बघा बघा. कशा दिसताय तुम्ही? खूप छान. कॅश बहिणी, खरं सांगू, लग्नाच्या आधी ना मी अगदी अशीच दिसायचे, पण या घरात आल्यानंतर मी परत अशी दिसेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. थँक्यू सो मच. वहिनी, स्वतःचं मन मारून सासुरवास सहन करण्यापेक्षा आपल्याला हवं तसं जगावं, ह्यातच सुख आणि समाधान असतं. विशाखा, हा बहिणी, आई बोलवतायत मला. काय करू मी? म्हणजे हे कसं काढायचं? नाही, तोडून टाकू का? नको, काही जरा यांनी निघेल का? अगं बाई, फारच चिकट आहे हो हे. कसं करू? आले समी, आले. हा आई आले. बहिणी, मी जाते आणि थँक्यू. ठिणगी तर टाकली, आता वणवा पेटायला वेळ लागणार नाही. अगं काय काय चाललंय तुझं? काय? दाजी आहेत ना दाजी, ते मला जेव्हा पण भेटतात काहीतरी काम सांगत असतात. त्यांच्यापासून मी लपते. अभिलाषा वहिनी, ते इथे आले ना तर सांगू नका हो इथे लपले प्लीज. अगं पण असं कसं मी त्यांच्याशी खोटं बोलणार? अगं ए मुली, त्या काश्मीराची बहीण, काय तिचं नाव, कुठे आहे ती? इथे कुठे? इथेच कुठेतरी असेल ना. सिनेमातील डायलॉग बोलत. तुम्हाला सांगते दाजी, ती मुलगी घरात आल्यापासून तिने वात आणलाय. काय ग, काय झालं? मुंगी चावली. मुंगी? हा नाही म्हणजे, आणि ऍक्टिंगच्या नावावर ही बोंबच आहे. पण हे तिला कळायला हवं ना, आम्ही तिला सांगून काय होणार आहे? दाजी, माहिती, ती समोर दिसली ना की माझं डोकं दुखायला लागतं. अगं आम्हालाही नुसता त्रास होऊन राहिलाय तिचा. आता एवढं वय वाढलं तिचं, पण कुठे काय बोलावं याचा पाचपोच म्हणून नाही. बघा ना, काल शेवटी तिचं तोंड बंद करण्यासाठी तिला तांदूळ मोजायला लावले. आज साखर घेऊन आलोय. ती आता कुठे, हिला कुठे शोधायचं? इथे कुठे आहे ती? कुठे? नाही. नाहीये. आहे. हो आहे ना. आहे. नाहीये. नाही. नाहीये. आहे. बाजूला हो. कोपरा पकडायचा, सगळे साखरेचे दाणे मोजायचे. अजिबात लुडबुड नकोय. उद्या देवीचा उत्सव आहे. अरे देवा, उद्या देवीची पूजा आहे. देवा परमेश्वरा. हो, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हे 3 भाऊ कुठे आहेत? आत गेलेत जेवायला. आत गेलेत? बरं झालं, म्हणजे मी निवांत तुमच्याशी बोलू शकते. बोल ना. कसं आहे ना, आतापर्यंत आपल्यावर बरीच संकट येऊन गेली होती आणि वेळोवेळी तुम्ही मदत केली होती. आज पण मला तुमच्या मदतीची गरज आहे हो बहिणी. म्हणजे आता काय करावं लागणार आहे मला? जास्त काही नाही, पूजेच्या वेळेस माईंच्या अंगात येतं, त्याच वेळेस तुमच्याही अंगात आलं पाहिजे, बस एवढं, बाकीचं काही नाही. अच्छा अच्छा. हे काही काय बडबडतेस तू? काही बडबडते का? बोला ना जरा प्लीज ना. कॅश, अगं मी तुला सांगितलं ना, मला नाही जमणार. नाही. अहो बहिणी, जाते कुठे? नाही जमेल तुम्हाला. हे बघ कॅश, खोटं बोलणं असतं ना तर ते मला जमलं असतं, पण अंगात येणं म्हणजे शक्य नाही. त्यात काय? कसं आहे ना बहिणी, आत्याबाईंना जर धडा शिकवायचा असेल ना तर आपल्याकडे हाच एक मार्ग आहे.
दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. प्लीज वहिनी नाही म्हणू नका ना. अगं पण कसं जमणार? काय 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 करावं लागणार? हे बघ अजून काही नाही. आता पूजा ज्यावेळेस असेल ना आलं लक्षात? कॅश, तुझी आयडिया खूप छान आहे. थँक्स. पण मला नाही जमणार. असं काय नाही जमणार बोलते. जमेल ना, पण प्लीज नाही म्हणू नका ना. अगं कॅश, नाही जमणार. हे बघ तू कर ना. नाही म्हणजे तुझ्या अंगात का नाही येत? आणि तिथे नेमकं काय बोलायचंय हे तर तुला चांगलंच माहितीये. कसं आहे ना वहिनी, माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हो. आणि तुमचं कसं आहे माहितीये का, तुम्ही धार्मिक आहात, त्यामुळे सगळ्यांना तुमच्यावर विश्वास बसेल म्हणून म्हणते मी. प्लीज नाही म्हणू नका ना वहिनी. हो कॅश, पण ऍक्टिंग करायला जमलं पाहिजे ना मला. हो जमेल ना, त्यात काय कठीण आहे, एकदम सोपं आहे. म्हणजे कसं बघा, हे असे असे केस मोके सोडायचे आणि असं बसायचं. आणि म्हणजे समजा अंगावरती लाल मुंग्या चढल्या की कसं वाटतं? कसं होतं? असं असं करायचं. कसं? अहो तसं नाही, मी दाखवते. हे बघा असं असं. कळलं? बस अशा प्रकारचं तुम्हाला करायचं, बाकी काही करायचं नाहीये. समजलं? सोपं आहे पण मला नाही जमणार. आपल्याला जर धडा शिकवायचा असेल तर हाच एक उपाय आहे. आपल्याकडे दुसरा कुठलाही उपाय नाहीये. बघा, विचार करा. झालं तर कोबी चिरून झाला की पटकन भाजी टाकते. हा मी. मग झालं. विनायक तुम्ही काय करताय? अगं नाही बघतोय. हा वा वा वा. तुम्ही प्लीज असं काहीतरी करू नका हो, मला फार लाजल्यासारखं होतं. मी पटकन करतेय ना. आता लाजण्यासारखं काय ह्याच्यामध्ये? आणि मी काय हे असं रोमॅन्टिक होऊन आलो नव्हतो का हे तुला मदत करायला? म्हणजे मी असं म्हणत होतो की जर स्वयंपाक लवकर झाला तर मुलांना प्रॉमिस केल्याप्रमाणे त्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाता येईल. रोमॅन्टिक होण्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत विनायक. राहिला प्रश्न लाजण्याचा, रोमॅन्टिकपणाबद्दल बोलताना तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त लाजताय, हो की नाही? चल चल उगाच काहीतरी बोल नका. मी कशाला लावू? म्हणजे मीराचा फोन आहे. मिनिट मी स्पीकरवर टाकते. म्हणजे हॅलो आई, इथे खूप धमाल चालली आहे. दाजी आहेत ना ते खूप स्ट्रिक्ट आहेत. आल्या आल्या सगळ्यांची शाळा सुरू केली आहे त्यांनी. नकली मिशा काय, आखाड्यावर रोज व्यायाम काय, आम्ही तर डोक्यावरून पदर घेतोय दिवसभर. मी सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करते. वा, मजा चालली आहे. गुड गुड गुड. वा. आई, आई, अभिलाषा वहिनी आणि कॅश वहिनी आहेत ना, इथे येऊन सुद्धा ना त्या दोघींमध्ये काही फरक पडला नाही. आई, त्यांचं वागणं तसंच आहे. देवी अंगात येण्याचं नाटक करणार आहे का ती? हो. बर, करू देत. पोहण्याचं नाटक करण्यासाठी सुद्धा पाण्यात उतरावंच लागतं. म्हणजे मला नाही कळलं. तू एक काम कर मीरा, तिकडे काय काय होतंय ना ते सगळं मला कळवत राहा. आणि त्या दोघींवरही लक्ष ठेव. काय म्हणजे तुला आपोआप कळेल मला काय म्हणायचं ते. मीरा, आई, आई मी नंतर करते फोन. हा, ओके, बाय. गायत्री, हे अभिलाषा, काश्मीरा, तू हे काय चाललंय नेमकं? मला कळेल का? सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी
देवा परमेश्वरा, नाही कॅश, मला नाही जमणार. तू 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 तुला कळतंय का? तू मला काय सांगतेस करायला? वहिनी एक मिनिट. तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका. अहो मी आहे ना तुमच्या बरोबर. सगळं काही ठीक होईल. हे बघा, अगं माझं काळजाचा ठोका वाढत चालला आणि तू मला टेन्शन घेऊ नका असं कसं सांगू शकतेस? देवा परमेश्वरा, आता तूच वाचू शकतोस मला. वहिनी असं काय करताय? अहो तुमच्या अंगात देव येणार आणि तुम्ही देवाचा धावा काय करताय? अगं मग मी काय करू? मला काही सुचत नाही. मी एक मिनिट वहिनी, एक मिनिट. हे बघा, तुम्ही काहीही वेगळं करू नका. मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच लक्षात ठेवा. एकदा का मी इशारा केला की दीदी, तू इकडे काय करते? प्रसाद घेऊन तुम्हाला बाहेर बोलवलंय. लवकर या, लवकर या. कॅश, आता बाहेर जायची वेळ आली ग. वहिनी तुम्ही एवढं घाबरता काय? सगळं काही ठीक होईल. तुम्ही चला नाही चला. देवा परमेश्वर, पांडुरंगा, विठ्ठला. दगडी माता की. दाजी, दगडी माता आत आली. दगडी माते की. 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 हे देवी दगडी माते, सालाबादप्रमाणे तुझी इथे पूजा मांडलेली आहे. इथे तुझे सगळे भक्त तुझ्या दर्शनासाठी आलेले आहेत, तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. तुझी ही जी काही वेळी वाकडी पूजा आम्ही मांडलेली आहे ती तू मान्य करून घे. तिकडे ये, त्यांना दर्शन दे. वहिनी काय करता तुम्ही? इथे आजीने गाडी गेअर मध्ये टाकली सुद्धा आणि तुम्ही गाडी स्टार्टअप करत नाही. कॅश, इतक्या लोकांसमोर मला भीती वाटते ग. मला नाही जमणार. हो, सगळं काही जमेल. तुम्ही ती देवी अंगात आणा आधी. आणि मी सांगितलेले डायलॉग लक्षात आहे ना तुम्हाला? पटापटा बोला. जे आजीला काय करायचंय ना ते करू द्या. नाही कॅश, पण मी दगडी माते की. दगडी माते की.